नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभवीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा, जिला अनेक सारे विद्यार्थी वार्षिक परीक्षा, सेकंड टर्म एक्झामिनेशन किंवा ॲन्युअल एक्झामिनेशन, सेकंड सेमेस्टर एक्झामिनेशन सर्व काही एकच आहे तुम्ही म्हणत असता. तर तिची विद्यार्थी मित्रांनो सामान्य विज्ञानची प्रश्नपत्रिका इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. ही प्रश्नपत्रिका खूप जास्त तुम्हाला हेल्प करणारे, खूप युजफुल असणारे आणि अनेक सारे या प्रश्नपत्रिकेमधील क्वेश्चन तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षेमध्ये येणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाचलंच असेल इयत्ता 8वी द्वितीय सत्र परीक्षा, गुण आहेत 50, विषय आहे सामान्य विज्ञान आणि 2026ची वेळ आहे 2 तास. चला सुरू करूया व्हिडिओला. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हीच पेपर येणार आहे का, हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का आमच्या पेपरमध्ये, आमच्या शाळेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे. थोडं पुढे व्हिडिओला सुरू करूया, प्रश्नपत्रिका बघूया आणि मग मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा. आणि ही प्रश्नपत्रिका आपण पैशांवरती विकत घेतलेली आहे, पेड आहे. तुम्हाला ही यूट्यूबवरती फ्री बघायला मिळते. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे भरायला लागतात. ओके, पहिले व्हिडिओ बघूयात, मग सांगतो कसं डाउनलोड करायचं. प्रश्न 1 मध्ये आहे रिकाम्या जागा भरा, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पर्याय दिले आहेत. तुम्ही बघू शकता हे पर्याय आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता प्रश्न दिला आहे, आपल्या दीर्घिकेचे नाव टिंब हे आहे. काय आहे? 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा आणि तो भरा इथे. त्यानंतर आहे परिसंस्थांमध्ये मानव प्राणी टिंब गटात मोडतो. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, मोटार गाड्यांचे कोटिंग करतात. टिंब मोटर गाड्यांची कोटिंग. तर हे फक्त विद्यार्थी मित्रांनो, आता इथे यामध्ये एक स्मॉल करेक्शन आहे. इथे तुम्हाला डॅश दिलं नाही, कुठे डॅश असेल आणि कुठे उत्तर येईल हे ठरवा. त्यानंतर आहे सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला टिंब म्हणतात. त्यानंतर 5वा आहे ध्वनीच्या निर्मितीला टिंबची गरज असते. कसली गरज असते विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. 4 योग्य पर्याय निवडायचा आणि ते लिहायचे, फक्त पूर्ण करून लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, योग्य जोड्या लावा. आता योग्य जोड्या लावायच्या विद्यार्थी मित्रांनो, अगट आणि बगड दिलेला आहे. अगटमध्ये तुम्हाला शिसीयुक्त काच आहे. दुसरा आहे बॅकलाईट, थर्मोकॉल, प्रकाशीय काच अगटमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर बगटमध्ये तुम्हाला प्लेट्स आहे, चट्ट्या आहे, विद्युत बल्ब आहे, इलेक्ट्रिक स्विच आहे आणि दुर्बीण आहे. त्यानंतर आहे मध्ये चूक की बरोबर ते लिहायचं आहे, ट्रू ऑर फॉल्स. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला आहे प्रकाश वर्ष, हे एक काल मोजण्यासाठी वापरतात. त्यानंतर दुसरं आहे उत्तरेची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते. त्यानंतर तिसरं आहे कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. तर चूक की बरोबर ते सांगायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर आहे रेणुसूत्रांवरून रासायनिक नावे लिहायची आहेत. H2SO4 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर रासायनिक नाव काय आहे त्याचं. त्यानंतर CH4. त्यानंतर NaOH, याचं रासायनिक नाव काय आहे. त्यानंतर आहे गटातील वेगळा शब्द ओळखा. गटातील वेगळा शब्द ओळखायचा आहे. केंद्रकी, तंतुनिका लवके, आंतरद्रव्य जालिका. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो AOKAB. त्यानंतर आहे तिसरा रक्तद्रव्य, रक्तपट्टिका, रक्तपराधान, रक्तकणिका. त्यानंतर आहे मी कोण मला ओळखा विद्यार्थी मित्रांनो म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आहे पेशींचा जणू रसायन कारखाना. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पेशींचा जणू रसायन कारखाना अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आहे माझ्यामुळे तर आहेत पाणी हिरवे. कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे ATP तयार करण्याचा कारखाना आहे. तर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, कशाला म्हटलं जातं. त्यानंतर आहे प्रश्न 3 मध्ये खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. उपग्रह म्हणजे काय, उपग्रहाची तुम्ही व्याख्या लिहा विद्यार्थी मित्रांनो. परिसंस्था कशास म्हणतात हे लिहायचं आहे. काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत. त्यानंतर आहे स्त्रियांमध्ये स्वरतंतूची लांबी किती असते. त्यानंतर आहे दर्शकांची नावे लिहा. त्यानंतर आहे निरोगी व्यक्तीमध्ये हृदयाचे किती ठोके पडतात. सोपे प्रश्न आहे, त्याची उत्तरे लिहायची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आकृतीच्या आधारे प्रसारणाचे प्रकार स्पष्ट करा. आता आकृती आहे, हिचा स्क्रीनशॉट घ्या आणि तिच्या आधारे प्रसारणाचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर प्रश्न 4 मध्ये म्हटलेला आहे फरक स्पष्ट करा. कोणती 2. तर धमनी व शिरा यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे, किंवा आम्ल व आम्लारी यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. कोणते 2 करू शकता. 3 दिलेले आहेत, तिन्हींपैकी तुम्हाला जे आवडतील ते 2 तुम्ही सोडवा. त्यानंतर आहे नियमित परावर्तन व अनियमित परावर्तन यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे शास्त्रीय कारणे लिहा मध्ये. आता शास्त्रीय कारणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहायची आहेत. शास्त्रीय कारणे कोणती 3 लिहायची, 4 दिलेले आहेत तुम्हाला. यामध्ये प्रत्येक शास्त्रीय कारणाला 2 मार्क आहे. पहिलं आहे मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात, शास्त्रीय कारणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये, तर याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे. त्यानंतर आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5 मध्ये प्रकाश परिवर्तनाचे नियम लिहा. प्रकाश परिवर्तनाचे नियम लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. 3 मार्काचा प्रश्न आहे हा प्रश्न 5 त्यानंतर मध्ये आहे टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. आता बघा टिपा कशावरती लिहायच्या आहेत. प्लास्टिकचे उपयोग यावरती टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर तापमापी यावरती टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर आम्लाचे उपयोग यावरती टिपा लिहायच्या आहेत. कोणत्या 2 वरती लिहा. त्यानंतर प्रश्न 6 मध्ये आहे शाब्दिक समीकरण लिहा. श्वसन हा एक रासायनिक बदल आहे, शाब्दिक समीकरण लिहायचं आहे. त्यानंतर आहे भूकंपाची कारणे लिहा. 2 मार्काचा प्रश्न. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही होती तुमची
वार्षिक परीक्षा म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वीची विज्ञानची प्रश्नपत्रिका. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला आन्सर करेल. ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे. अनेक साऱ्या स्कूलमध्ये हे येते, अनेक साऱ्या स्कूलमध्ये येत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त सराव करायचा आहे. प्रश्नपत्रिका येईलच याची खात्री कोणत्याही प्रकारे आम्ही घेत नाही. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस म्हणून दिली जात आहे असं गृहीत धरा. PDF जे आहे ते पेड आहे, पैशावरती विकत घेतलेले आहेत. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल मराठी, हिंदी, इंग्लिश, विज्ञान, भूगोल, इतिहास तर सर्व विषयाच्या गणितची देखील, तर तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली आहे, ते ॲप डाउनलोड करा मास्टर वगैरे प्लेस्टोरवरनं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये 8वी निवडा, द्वितीय सत्र निवडा आणि PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. पण त्यासाठी पैसे लागतात. पुन्हा एकदा ऐका, पैसे लागतात. PDF डाउनलोड करायला पैसे लागतात. यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळते. तर त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओज बघायला मिळत राहतील नेहमीच. सो तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या तुमच्या विज्ञानच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.